नमस्कार शेतकरी मित्रांनो, तमाम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनस्वी स्वागत. आज आपण आहेत जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यामधील काळेगाव या परिसरातील आपले काही शेतकरी बांधव आहेत. एक शिवाभाऊ आणि अक्रमबाई. म्हणजे ही जोडी जर आपण पाहायला गेली जाफराबाद तालुक्यामध्ये टरबूजमध्ये याराना म्हणून हा जरी आपण त्यांना उपमा दिली आपण एका पिक्चर फिल्मी डायलॉगचा, तरी ते वावगं ठरणार नाही. कारण आजपर्यंत त्यांच्या सहवासामध्ये मागच्या 6 महिन्यापासून मी काम करत आहे. विशेष करून ते एकदम मला असं जुटलेलं आहे की एकदम घरासारखं आमचं नातं जुटलेलं आहे. ती ओळख झाली टरबूजमुळे, पण टरबूजाच्या पलीकडे आमचा संबंध इथे जुटलेले आहेत. म्हणून आवर्जून मी त्यांचा उल्लेख याराना म्हणून का केलं की ते दोघं असे राहतात आज की समजा एखादी काही नवीन जर प्रयोग करायचा असेल त्यांना, तर त्यांनी एकमेकाला सांगितल्याशिवाय करत नाही. जरी दोघांपैकी एकाला जरी माहिती पडलं तर ते लगेच दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्यांना सांगतात. म्हणजे ही एक त्यांची जी आतली तळमळ आहे की बाबा आपण एक जण पुढे जाण्यापेक्षा आपण सगळ्याला सोबत घेऊन पुढे जाऊया. आणि खरं कारण म्हणजे ही जी त्यांची वृत्ती आहे त्याच्यामुळेच खरंच त्यांना परमेश्वर सुद्धा आज भरभरून देत आहे. कारण मागच्या 3 वर्षाचा जर त्यांचा आपण एक अनुभव जर ऐकला तर ते सतत मागच्या 4 वर्षापासून कलिंगड हे पीक करत आहेत. पण त्यांच्या नशिबी आजपर्यंत नुकसानच आलेलं होतं. पण मागच्या 6 महिन्याचा जर आपण विचार केला तर तिन्ही त्यांचे प्लॉट आजपर्यंतचे नफ्यामध्येच गेलेले आहेत. कारण सिंगल प्लॉट त्यांचा नुकसानीमध्ये गेलेला नाही. तर याबद्दल थोडंसं आपण अक्रमबाई आणि शिवभाऊकडून जाणून घेऊया की त्यांचा आजपर्यंतचा प्रवास कसा राहिला आणि मागच्या 6 महिन्याचा प्रवास त्यांना काय काय चढ उतार आले, काय उन्हाळे पावसाळे आले, कसं त्यांनी सहन केलं, नुकसान झालेलं कसं सहन केलं आणि त्याच्यावर मात कशी केली, थोडंसं आपण जाणून घेऊया. नमस्कार. दिलदार जोडी है ये अपनी. नमस्कार नमस्कार सर. मी शेख अक्रम शेख मुबीन, मुक्काम पोस्ट काळेगाव, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना. सर, आज तुम्ही उल्लेख केला का मागल्या काही दिवसापूर्वी आम्ही टरबूज लागवड करत होतो. आम्ही भरपूर वर्षापासून टरबूज लागवड करत होतो, पण काही प्रॉब्लेममुळं, काही व्हरायट्यामुळं आम्ही सतत 2-3 वर्ष फेल झालेलो आहे. पण आम्हाला एक जीवलग, एक चांगली व्हरायटी ही आउटडोर सीडची विजय आणि विराट भेटली. तेव्हापासून आम्ही यशस्वी होत आलो आणि आजपर्यंत पण यशस्वी आहे. बर. तर शिवभाऊ आपण काय बोलाल? या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हणजे सर मी ही व्हरायटी जालन्यामध्ये मार्केटला मी गेला असता मी ही व्हरायटीचे फळं बघितलेले होते. तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये ही व्हरायटी फिट झालेली, पण ते आम्हाला बियाणं उपलब्ध होत नव्हतं. त्यामुळं आम्ही हे डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधून आम्हाला कंपनीनं कॉन्टॅक्ट देऊन आणि राठोड सरांचा तिथं नंबर भेटला आणि तिथून आम्हाला मार्गदर्शन सुरुवात झाली या व्हरायटीबद्दल. या व्हरायटीबद्दल सांगायचं म्हणजे या व्हरायटीचं फळ 6 ते 7 किलोपर्यंत साईज, 8 किलोपर्यंत साईज जाते आणि वेल्टिंग नाही, भुरी नाही कुठली. आणि विशेष म्हणजे कुठला असा अटॅक येत नाही या व्हरायटी एकदम. लगेच सिग्नल भेटतं किंवा आपल्याला कुठं कोपऱ्या कापऱ्यात यायला लागत लगेच आपण फवारणी घेतली तर तुरंत ही व्हरायटी क्लिअर होऊन चालली आहे. बाकी व्हरायट्यामध्ये असं नाही आहे, कारण की एकदा जर ते व्हायरस दसलं की ती व्हरायटी डबल रिवर्स येत नाही आहे. सगळ्यात मेन प्रॉब्लेम या व्हरायटीचा बाकी व्हरायटीचा आहे. आणि या व्हरायटीचा असं आहे की कुठेही सिग्नल दिसल्याबरोबर आपण फवारणी घेतली ती व्हरायटी रिटर्न येते. बाकीच्या व्हरायट्या रिटर्न येत नाही, वेल्टिंगमध्ये येत नाही, कुठल्या भुरीमध्ये येत नाही आहे. ही व्हरायटी अशी आहे की एक स्प्रे घेतला की आपल्याला ताबडतोब सांगते की काय बदल झाला यामध्ये, की एकदम रग आहे याला मध्ये आणि एकदम क्वालिटी चांगली आहे. बरं. जर समजा तुलनात्मक विचार करायला लागलो आपण बाकी वाहनामध्ये आणि आपल्या विराट या वाहनामध्ये, तर तुम्हाला काय काय पॉईंट्स असे शेतकऱ्यांना सांगू इच्छिता की बाबा हीच व्हरायटी विराट हे वाहन का लावायचं, याचे काय काय पॉईंट्स तुम्हाला आम्ही सांगावं वाटतात? काही आज आज आम्ही 3 ते 4 वर्षापूर्वी दुसरी व्हरायटी लावली होती. तर सर, त्याच्यामध्ये 2-2.5 किलोचं फळ झालं तेव्हापासूनच वेल्टिंग यायची. वेल्टिंग आली तर आमचे डोके खराब व्हायचे. मग काही प्लॉट सुधारायचा नाही. त्याच्या योगानं आम्ही ती व्हरायटी आमच्यापासून दूर करून टाकली आणि यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही ही पहिले स्टार्टला विजय बघितली. विजयच्या नंतर आम्हाला आम्ही बरसातीत आणि हिवाळ्यामध्ये विजय लागवड केली. त्याचं भरपूर उत्पन्न काढलं, साईज पण आम्हाला भरपूर भेटली. त्याच्यानंतर मग आम्हाला ही आरडोर सीडची विराट उन्हाळी भेटली आणि आम्ही गेल्या महिन्यामध्ये एक प्लॉट 2.5 एकराचा विराटचा हार्वेस्टिंग केला. त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर उत्पन्न झालं. एकरी आपण 30 टनच्या जवळपास माल काढला आणि 2.5 एकरामध्ये जवळपास आपले 7 लाख रुपये बनले सर. आणि त्याच्यामध्ये खर्च होता आपलं 1 लाख रुपये. निव्वळ नफा म्हणून आपल्याला
6 लाख रुपयामध्ये प्लस राहिलो. त्याच्यानंतर ती व्हरायटी हार्वेस्टिंग चालू व्हायच्या 8 दिवस अगोदरच आम्ही ती 2.5 एकराचा प्लॉट होता आणि हा आपण 3.5 एकर प्लॉट डबल लावले. याला लावून जवळपास 1 मार्चला आपण रोपं लागवड करत होती. त्याच्यानंतर आज याला 1 महिना 12 दिवस झाले. 2.5 ते 3 kg पर्यंत आपली साईज आहे आणि 20 ते 25 दिवसात आपला प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे. बरं, सेटिंग बद्दल ह्या व्हरायटीचं काय म्हणताल तुम्ही? सेटिंग एक नंबर आहे. आपण बघू शकता सेटिंग कशी येतं. ही अशी सेटिंग आहे याची. जागोजागी चांगली एकदम सेटिंगसाठी तर या विराटला नो चॅलेंज आहे दुसऱ्या व्हरायटीपेक्षा. तिसऱ्या कांड्यावर सेटिंग होती तिची, तिसऱ्या कांड्यावर सेटिंग होती. तिसऱ्या कांड्यावर सेटिंग होती आणि सेटिंग एक सगट होती. सेटिंग मागं पुढे होत नाही. नंबर 1चा माल जवळपास 90 ते 95% हा नंबर 1चा माल निघतो या व्हरायटीमध्ये. 5% तर 2 नंबरचा माल निघतो. आणि सेटिंग नंबर 1 म्हणजे पहिल्या टप्प्यात झाल्यानंतर झाली म्हणून माल नंबर 1 निघतो 1 टाइममध्ये. अजून काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकरी बांधवांना? शेतकरी बांधवांना हेच सांगू इच्छितो का विराट एक नंबर व्हरायटी आहे. ही सगळ्यांना प्रयत्न करावे, लावावे ही व्हरायटी आणि चांगलं भरघोस उत्पन्न काढावं जसं आम्ही काढून राहिलो तसं. तर शेतकरी बांधवांनो, आपण ऐकलात शिवभाऊ कडून आणि अक्रमभाई कडून की त्यांनी आपल्या ऑर्डर कंपनीचं विजय पण आणि विराट पण ह्या दोन्ही वाहनं त्यांच्या हाताखालून 2-2 वेळेस गेलेले आहेत. कारण आजपर्यंत त्यांना सीझन वाईज व्हरायट्या भेटत नव्हत्या आणि ते त्या शोधात होते. आणि ते ऑर्डर कंपनीनं त्यांची जी गरज होती ती जी कमी होती त्यांना सीझन वाईज व्हरायट्या ह्या मार्केटला दिलेल्या आहेत. आणि तरी आपण सुद्धा कलिंगड पीक करत असताना वर्षभर एकच व्हरायटी लागवड न करता की सीझन वाईज आपण सुद्धा वाण लागवड सिलेक्ट करावं आणि चांगले वाण सिलेक्ट करून चांगल्या पद्धतीने शेती करावी. कारण